नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी वाटाणा, बटाटा आणि फ्लावर याची मिक्स भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला आता ही भाजी मी कशी करते आणि यामध्ये कोणते कोणते मसाले वापरते हे तुम्ही नक्की बघा. आता यामध्ये मी वापरणार आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता आणि शेंगदाणे. आता हे मसाले आणि भाज्या मी यामध्ये वापरणार आहे. आता हे आपल्याला सर्व मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि आता त्यामध्ये मी आलं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पण यामध्येच आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे, शेंगदाणे, जिरे आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे हे सर्व आपण यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. तर चला आता हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व वस्तू मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्या बारीक करून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपलं जे बारीक होतं तोपर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता फ्लावर आपल्याला त्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. फक्त पाणी उकळायचं आणि त्यामध्ये फ्लावर त्याला एकच उकळी आणायची आहे. कारण फ्लावरमध्ये जर कधी कधी अळ्या पण असतात आणि त्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं सर्व त्यातले जे अळ्या किडे निघून जातात. त्यामुळं फ्लावर ही नेहमी उकळूनच करायची, उकळून त्याचं पाणी काढून टाकायचं. तर बघा आता आपली फ्लावर पण उकळून झालेली आहे. आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. आता या कुकरमध्ये एक पळी मी तेल टाकलं आहे आणि फोडणी करून घेत आहे. जिरे मोहरी दोन्ही टाकून मी फोडणी करून घेत आहे. आता थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि त्यामध्ये आपण आता बटाटे परतून घेऊया. अगोदर आपण बटाटे परतून घ्यायचे, कारण बटाट्याला थोडासा वेळ लागतो शिजायला. त्याप्रमाणे फ्लावर आणि वाटाणा हा पटकन शिजतो. तर बघा आता बटाटे आपण थोडेसे परतून घेतले. नंतर आपण त्यात आता वाटाणे टाकून घेऊया आणि वाटाणे आणि बटाटा आपण परतून घेणार आहोत. ते परतून झाल्यानंतर आपल्याला फ्लावर त्यात टाकायचे आहे. आता हे परतून होत आलं आहे आपलं. आता आपण त्यामध्ये थोडासा तो वाटलेला मसाला टाकून घेणार आहोत. शेंगदाणे ते सर्व आपण वाटून घेतलेलं होतं ते या भाजीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता हा मसालासुद्धा भाजीबरोबर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपण जर तो फोडणीत टाकला असता मसाला तर तो खाली लागून जळाला असता, तो बुडी लागून. त्यामुळे आपण तो मसाला नंतर आपण त्या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. आता हा मसाला मिक्स झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये फ्लावर टाकून घेणार आहोत. आणि आता ते परत एकदा सर्व व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. सर्व मसाले एकजीव करून घेऊया. आता हे फ्लावर त्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. या भाजीमध्ये फ्लावर आता मिक्स करून आपल्याला ती 2 मिनटं वाफवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी अजून काही मसाले ॲड करणार आहे. आता आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग टाकून घेतलेली आहे मी. आता कांदा लसूण मसाला, हळद, हिंग ते हे सर्व मी त्यामध्ये टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा ते हलवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढे घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता आमच्याकडं जास्त पातळ आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोड्या प्रमाणात पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे सर्व व्यवस्थित एकदा आपण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मीठ टाकून आपण आता कुकरला झाकण लावायचं.
कुकरला झाकण लावल्यानंतर फक्त शिट्टीमध्ये आपल्याला वाफ भरूस तोपर्यंतच आपण गॅस चालू ठेवायचा, नंतर गॅस बंद करून टाकायचा. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता झाकण लावून घेऊया त्याला. आणि कुकरच्या शिट्टीत वाफ भरली की गॅस बंद करून टाकायचा, कारण शिट्टी जर झाली तर मग भाज्या खूप शिजल्या जातात आणि टेस्ट त्याची पूर्ण बिघडून जाते. तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपली मिक्स भाजी रेडी झालेली आहे. बघा कलर पण त्याचा सुंदर दिसतो आणि टेस्टला पण ही भाजी खूप सुंदर लागते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मिक्स भाजीची? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.